ओम नमः शिवाय. नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का, श्रावणातील दुसऱ्या सोमवारची संपूर्ण कथा, दुसरी शिवमूठ, आध्यात्मिक मर्म आणि जीवनोपयोगी शिकवण. चला आज आपण तेच पाहूया. लग्नाच्या 14व्या वर्षी वैधव्य येणारे हे भाकीत ठरलं होतं. पण यमुनेच्या डोहात बुडालेला नवरा 3 वर्षानंतर पाताळातून जिवंत कसा परत आला? ऐका सीमंतिनीच्या अढळ शिवभक्तीचं गूढ रहस्य. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. मित्रांनो नमस्कार. भाविक हो, भाविक भक्तिमय मध्ये तुमचे स्वागत आहे. कुंडलीत मांडलेले ग्रह आणि विधात्याने लिहिलेला नशिबाचा लेख. माणसाचं मरण खरंच आधीच ठरलेलं असतं का? पण जर भक्तीमध्ये अढळ सत्य आणि महादेवांवर अतूट विश्वास असेल तर काळ आणि मृत्यूचा पाशही तोडला जाऊ शकतो. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी विधवेचे जिणे नशिबात असताना एका राजकन्येने प्रत्यक्ष यमराजालाही माघारी फिरण्यास भाग पाडले. नदीच्या खोल पात्रात बुडालेला पती पाताळातून साक्षात जिवंत कसा परत आला? ऐका राजा चित्रवर्माची कन्या सीमंतिनी हिच्या अखंड सौभाग्याची आणि श्रावणी सोमवारच्या महाचमत्काराची ही थरारक कथा. श्रावणातील दुसऱ्या सोमवारी सांगितली जाणारी ही दुसरी पारंपरिक व अतिशय लोकप्रिय कथा राजा चित्रवर्मा आणि त्याची कन्या सीमंतिनी हिच्या अखंड सौभाग्याशी व शिवभक्तीशी संबंधित आहे. ही कथा पतीवरील महासंकट आणि मृत्यूचे सावट दूर करणाऱ्या शिवकृपेचे दर्शन घडवते. प्राचीन काळी आर्यवर्तात चित्रवर्मा नावाचा एक अत्यंत न्यायी, प्रजादक्ष आणि धार्मिक राजा राज्य करीत होता. त्याच्या राज्यात सर्व प्रजा सुखी आणि समाधानी होती. राजाच्या दरबारात धर्म, न्याय आणि संस्कृतीला सर्वोच्च स्थान होते. राजवैभव, संपत्ती आणि सैन्याची कोणतीही कमतरता नसली तरी राजा चित्रवर्मा आणि त्याची राणी यांच्या मनात एकच मोठी खंत होती. त्यांच्या पोटी कोणतीही संतती नव्हती. संतान प्राप्तीसाठी राजाने अनेक यज्ञ, अनुष्ठाने आणि दाने केली. अखेर कुलदेवतेच्या आणि ऋषींच्या आशीर्वादाने राणी गर्भवती राहिली आणि तिने एका अत्यंत तेजस्वी सुंदर कन्येला जन्म दिला. राजाने मोठ्या उत्साहात नामकरण सोहळा केला आणि तिचे नाव सीमंतिनी असे ठेवले. बाळ सीमंतिनीच्या रूपाने महालात जणू साक्षात लक्ष्मीचे आगमन झाले होते. राजकन्येच्या जन्मानंतर तिच्या भविष्यातील योग, आयुर्मान आणि राजयोग जाणून घेण्यासाठी राजा चित्रवर्माने राज्यातील विद्वान राजज्योतिषी आणि प्रकांड ब्राह्मणांना राजदरबारात पाचारण केले. ज्योतिषांनी सीमंतिनीच्या जन्माची अचूक वेळ, तिथी, नक्षत्र आणि ग्रहस्थिती मांडून तिची जन्मपत्रिका म्हणजेच कुंडली तयार केली. सुरुवातीला तिच्या पत्रिकेत अत्यंत दुर्मिळ राजयोग आणि उच्च गुण पाहून ज्योतिषी थक्क झाले. परंतु ग्रहांची सूक्ष्म मांडणी आणि अष्टम सप्तम स्थानातील युती तपासताना सर्व ज्योतिषांचे चेहरे एकदम चिंताग्रस्त आणि गंभीर झाले. त्यांच्या चेहऱ्यावरील हा बदल पाहून राजा चित्रवर्माचे मन धास्तावले. राजाने हात जोडून अत्यंत चिंतेने विचारले, हे विप्रवर, आपल्या चेहऱ्यावर ही काळजी का दिसत आहे? माझ्या कन्येच्या नशिबात काय लिहिले आहे? कृपया मला सत्य सांगा. त्यावर प्रमुख ज्योतिषी अत्यंत जड अंतःकरणाने म्हणाले, महाराज, तुमची कन्या सर्व लक्षणी, अतिशय रूपवान, सुशील आणि राजराणी होण्याच्या सर्व गुणांनी युक्त आहे. परंतु तिच्या पत्रिकेत एक अत्यंत क्रूर आणि दुर्धर वैधव्य योग दडलेला आहे. वयाच्या 14व्या वर्षी हिचा विवाह होईल. मात्र विवाहाच्या अल्पावधीतच हिच्या पतीचा पाण्यात बुडून अकाली मृत्यू ओढवेल. तुमची कन्या ऐन तारुण्यात विधवा होईल आणि तिला
हे असह्य दुःख भोगावे लागेल. हे भाकीत ऐकताच भर दरबारात सन्नाटा पसरला. राजा चित्रवर्माच्या पायाखालची जमीनच सरकली. राणीने आक्रंदन केले आणि आनंदोत्सवाचे रूपांतर एकाकी तीव्र दुःखात झाले. ज्योतिषांच्या भाकितावर काही उपाय आहे का अशी विचारणा राजाने केली, परंतु ग्रहांचा हा लेख अत्यंत कठीण असल्याचे ज्योतिषांनी सांगितले. सिमेंतीने जसजशी मोठी होऊ लागली तसतशी तिच्या कानावर स्वतःच्या नशिबातील या भयंकर शापाची चर्चा पडली. मात्र सामान्य मुलीप्रमाणे भयभीत होऊन रडण्याऐवजी सिमंतिनीने दृढ निश्चय केला. तिच्या मनात एक अढळ विचार जागा झाला. जर विधात्याने हे प्रारब्ध लिहिले असेल तर विधात्याचेही विधाते असलेल्या देवादिदेव महादेवांच्या चरणी या संकटाचा परिहार निश्चित आहे. ती राजमहालातील एकांत शिवालयात बसून महर्षींच्या मार्गदर्शनाखाली कठोर शिवोपासना करू लागली. सोमवार व्रत ही दर सोमवारी, विशेषतः श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी निर्जळ व कडक उपवास करू लागली. शिव मंत्राचा अखंड जप. तिने ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राची नित्य साधना सुरू केली. शिवपूजन. ती महादेवाला काळे तीळ, बेलपत्र आणि पंचामृताने नित्य अभिषेक करीत आपल्या भावी पतीच्या रक्षणाची याचना करू लागली. हेच ज्योतिषांचे भाकीत पुढे सिमंतिनीच्या अढळ भक्तीची परीक्षा बनले आणि या शिव साधनेच्या बळावर तिने प्रत्यक्ष मृत्यूच्या जबड्यातून आपल्या पतीचे प्राण परत आणले. सिमंतिनी विवाह योग्य वयाची झाल्यावर राजा चित्रवर्मा समोर तिच्या लग्नाचा गंभीर प्रश्न उभा राहिला. ज्योतिषांचे भयंकर भाकीत विवाहानंतर लगेच वैधव्य येणे हे राजाच्या मनात सतत सलत होते. कोणत्याही निरपराध राजकुमाराचा जीव धोक्यात घालणे आणि स्वतःच्या कन्येला अकाली वैधव्याच्या दारात लोटणे राजाला मान्य नव्हते. त्याच काळात नैषद देशाचा चक्रवर्ती राजा चंद्रवर्मा याचा पुत्र चंद्रागद सर्वत्र आपल्या अतुलनीय पराक्रम, चारित्र्य, सौंदर्य आणि बुद्धिमत्तेसाठी प्रसिद्ध होता. राजा चंद्रवर्माने चित्रवर्माच्या सुसंस्कृत आणि रूपवान कन्या सिमंतिनी बद्दल ऐकले होते. त्यामुळे नैषद देशाकडून चित्रवर्माच्या दरबारात विवाहाचा औपचारिक प्रस्ताव पाठवण्यात आला. चित्रवर्मा अत्यंत नीतिमान राजा होता. त्याने कपट किंवा लपवाछपवी न करता नैषद देशाच्या दूतांना आणि राजा चंद्रवर्माला सिमंतिनीच्या कुंडलीतील वैधव्य योगाचे कटू सत्य स्पष्ट शब्दात सांगितले. चित्रवर्मा म्हणाला, माझ्या कन्येच्या नशिबात पाण्यात बुडून पतीचा अकाली मृत्यू होण्याचा शाप आहे. हा धोका ओळखूनच आपण निर्णय घ्यावा. जेव्हा ही गोष्ट राजकुमार चंद्रागदाच्या कानावर पडली तेव्हा तो मुळीच डगमगला नाही. उलट तो अत्यंत आत्मविश्वासाने आणि निर्भयपणे आपल्या पित्याला म्हणाला, तातश्री, नियती आणि कर्माची गती ईश्वराच्या हातात असते. जर सिमंतिनीच्या पातिव्रत्यामध्ये आणि तिच्या सोमवारच्या शिवोपासनेत सत्य असेल तर प्रत्यक्ष यमराजही माझे काही वाकडं करू शकत नाही. मी केवळ आणि केवळ राजकन्या सिमंतिनीशीच विवाह करेन. राजकुमाराचा हा दृढ निश्चय आणि निर्भयता पाहून दोन्ही राजघराण्यांनी विवाहाची तयारी सुरू केली. राजा चित्रवर्माच्या राजधानीत अभूतपूर्व आनंदोत्सव सुरू झाला. संपूर्ण नगर फुलांनी, तोरणांनी आणि दीपमाळांनी सजवले गेले. देशादेशातून ऋषीमुनी, ब्राह्मण आणि राजे महाराजे या विवाहाला उपस्थित राहिले. वैदिक विधी, मंगळवाद्याच्या गजरात आणि शुभ मुहूर्तावर वेदोक्त मंत्रोच्चाराने सिमंतिनी आणि चंद्रागत यांचा विवाह संपन्न झाला.
सप्तपदी व प्रतिज्ञा अग्नीला साक्षी ठेवून दोघांनी 7 फेरे घेतले. सीमंतिनीने मनोमन भगवान शिव आणि माता पार्वतीला साकडे घातले की हे महादेवा, माझ्या पतीच्या प्राणांचे रक्षण करणे आता केवळ आपल्या हातात आहे. कन्यादान व निरोप राजा चित्रवर्मा आणि राणीने डोळ्यात आनंदाश्रू आणून विपुल सुवर्ण, हत्ती, घोडे, रत्ने आणि वस्त्रे देऊन कन्याची पाठवणी केली. विवाहानंतर सीमंतीने जेव्हा सासरी नैषद्य देशात गेली तेव्हा संपूर्ण नगराने तिचे मोठ्या आदराने स्वागत केले. सासू सासऱ्यांनी तिला जीवापाड माया लावली. राजवैभवात रममाण होत असतानाही सीमंतीने आपल्या मूळ संकल्पापासून दूर गेली नाही. तिने सासरी आल्यावरही श्रावणी सोमवारचे कठोर उपवास, महादेवाला तीळ अर्पण करण्याची शिवमूठ पूजा आणि पंचाक्षरी मंत्राचा अखंड जप नित्य नेमाने चालू ठेवला. तिचा हा विवाह भौतिक सुखांपेक्षाही एका मोठ्या आध्यात्मिक परीक्षेची आणि अलौकिक शिवकृपेची नांदी ठरला. विवाहानंतर काही काळ सुखात गेला. एके दिवशी राजकुमार चंद्रांगद आपल्या मित्रांसमवेत यमुनेच्या पात्रात नौकाविहारासाठी गेला. अचानक आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले. विजांचा कडकडाट झाला आणि नदीत प्रचंड जलप्रलय उसळला. पाण्याच्या एका महाकाय लाटेने त्यांची नाव उलटली. इतर सैनिक आणि मित्र पोहून कसेबसे काठावर पोहोचले, परंतु राजकुमार चंद्रागत पाण्याच्या खोल भोवऱ्यात खेचला गेला. नदीच्या काठावर, डोहामध्ये आणि संपूर्ण परिसरात अनेक दिवस अहोरात्र शोध घेऊनही चंद्रागतचा मृतदेह किंवा काहीही ठाव ठिकाणा लागला नाही. सर्वांनी मानले की ज्योतिषांचे भाकीत खरे ठरले असून राजकुमाराचा पाण्यात बुडून अंत झाला आहे. राजमहालात ही बातमी धडकताच आक्रंद माजला. सासू सासरे आणि आई वडील दुःखाच्या डोहात बुडून गेले. सर्वांनी सीमंतिनीला विधवा मानून तिच्या हातातील बांगड्या फोडण्याची आणि वैधव्याची पांढरी वस्त्रे नेसवण्याची तयारी सुरू केली. परंतु सीमंतिनीने वैधव्य स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर अलौकिक तेज ठेवून ती म्हणाली, ज्या महादेवाने समुद्र मंथनातील हलाहल विष पचवून सृष्टीचे रक्षण केले, ते महादेव माझ्या अखंड सोमवार व्रताची आणि भक्तीची अशी उपेक्षा कधीच करणार नाहीत. जोपर्यंत माझे प्राण या देहात आहेत तोपर्यंत मी माझ्या पतीला जिवंत मानेन आणि महादेवाची आराधना अखंड चालू ठेवेन. सीमंतिनीने राजवस्त्राचा त्याग केला आणि यमुनीच्या तीरावर असलेल्या शिवालयात अत्यंत कठोर तपश्चर्या सुरू केली. तिने दर सोमवारी, विशेषतः श्रावणी सोमवारी निर्जळ उपवास सुरू ठेवले. श्रावणातील दुसऱ्या सोमवारी शिवलिंगावर काळे तीळ म्हणजेच शिवमूठ, बेलपत्र आणि भस्म अर्पण करून ती अहोरात्र महामृत्युंजय मंत्र आणि ओम नमः शिवायचा जप करू लागली. तिचे पातिव्रत्य आणि निष्काम शिवभक्ती एवढी प्रखर होती की तिची कीर्ती तिन्ही लोकात पोहोचली. तिकडे यमुनीच्या खोल पात्रात बुडालेला चंद्रागत मृत पावला नव्हता. नदीच्या तळाशी पाताळातील नागलोक होते. पाण्याच्या प्रवाहासोबत खोल गेलेला चंद्रागदाचे तेजस्वी शरीर नागकन्यांनी पाहिले. त्यांनी तात्काळ त्याला नागराज तक्षक आणि नागमाता यांच्या दरबारात नेले. नागवैद्यांनी दिव्य नागौषधीचा लेप लावून आणि जलमंत्रांच्या सहाय्याने चंद्रागदाच्या शरीरातील पाणी बाहेर काढले आणि त्याला पुन्हा शुद्धीवर आणले. चंद्रागदाचे राजपिंडे रूप, धैर्य आणि तेज पाहून अनेक नागकन्या त्याच्यावर मोहित झाल्या. त्यांनी त्याच्या समोर विवाह करून पाताळातच
अमर सुखाचा उपभोग घेण्याचा प्रस्ताव ठेवला. परंतु चंद्रागदाने अत्यंत नम्रपणे पण ठाम शब्दात सांगितले, मी पृथ्वीवरील राजकुमारी सीमंतिनीशी अग्नीच्या साक्षीने विवाहबद्ध झालो आहे. तिच्याशिवाय माझ्या हृदयात दुसऱ्या कोणालाही स्थान नाही. नागलोकात राहूनही चंद्रागत सीमंतिनीच्या स्मरणात आणि महादेवांच्या नामस्मरणात लीन राहिला. महादेवांचा दृष्टांत आणि नागलोकातील चमत्कार अशा प्रकारे तब्बल 3 वर्ष उलटून गेली. इकडे सीमंतिनीची अखंड श्रावणी सोमवारची शिव साधना आणि तिकडे पाताळात चंद्रागदाची एक निष्ठा. यामुळे कैलासावर भगवान शंकर आणि माता पार्वती अत्यंत प्रसन्न झाले. महादेवांनी नागराज तक्षकाला स्वप्नात दिव्य दर्शन देऊन आज्ञा दिली, हे नागराज, पृथ्वीवर माझी परमभक्त सीमंतिनी हिच्या अखंड सोमवार व्रताने आणि अढळ पातिव्रत्याने मृत्यूचा पाशही निष्प्रभ केला आहे. तिच्या पतीला म्हणजेच राजकुमार चंद्रागदाला तात्काळ सर्व सन्मानासह पृथ्वीवर सुरक्षित पाठव. महादेवांची आज्ञा होताच नागराजाने चंद्रागदाला दिव्य नागरत्न, अमरत्व देणारे वस्त्र, कधीही न थकणारा एक अद्भुत दिव्य घोडा आणि विपुल संपत्ती भेट दिली. त्यानंतर नागसैनिकांनी मोठ्या सन्मानाने चंद्रागदाला यमुनेच्या तीरावर सुखरूप आणून सोडले. सीमंतिनीच्या अविचल भक्तीने ज्योतिषांच्या भाकिताचा आणि मृत्यूच्या नियमांचा पराभव करून पाताळातूनही आपल्या पतीला जिवंत खेचून आणले होते. नागलोकातून परतलेला राजकुमार चंद्रागद नागराजाने दिलेल्या दिव्य घोड्यावर स्वार होऊन यमुनेच्या तीरावर पोहोचला. अंगावर दिव्य वस्त्रे, गळ्यात अमूल्य नागरत्नांचे हार आणि चेहऱ्यावर महादेवांच्या कृपेचे अलौकिक तेज झळकत होते. योगायोगाने तो दिवस श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार होता. सीमंतिनी नेहमीप्रमाणे यमुनेच्या काठावर असलेल्या पुरातन शिवालयात महादेवाची पूजा करत होती. तिने शिवलिंगावर काळे तीळ म्हणजे शिवमूठ आणि बेलपत्र अर्पण करून डोळ्यात अश्रू आणून प्रार्थना केली, हे कैलासपती, गेली 3 वर्ष मी अखंड उपवास आणि जप करत आहे. माझ्या पतीच्या प्राणांचे रक्षण करा. पूजा संपवून ती बाहेर आली. तेवढ्यात समोरून दिव्य वेशात घोड्यावरून येणारा राजकुमार चंद्रागद तिच्या दृष्टीस पडला. सुरुवातीला सीमंतिनीला तो भास वाटला, परंतु जेव्हा चंद्रागदाने जवळ येऊन तिचे नाव पुकारले तेव्हा तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. तिने तात्काळ महादेवाच्या चरणी साष्टांग प्रणिपात केला. 3 वर्षाच्या अखंड योगाचे रूपांतर अथंग आनंदात झाले. चंद्रागद आणि सीमंतिनी नैषद देशाच्या राजधानीत पोहोचले. ज्या राजकुमाराला 3 वर्षापूर्वी पाण्यात बुडून मृत मानले गेले होते, तो साक्षात जिवंत दिव्य रूपात आणि विपुल संपत्तीसह परत आला आहे. हे पाहून संपूर्ण प्रजा रस्त्यावर जमा झाली. माता पित्यांचे अश्रू. राजा चंद्रवर्मा आणि राणीने मुलाला कडकडून मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ज्या सुनेला दुर्दैवी मानले जात होते त्या सीमंतिनीच्या चरणावर त्यांनी कृतज्ञतेने हात ठेवला. नगरात दीपोत्सव. संपूर्ण नगरात साखर वाटण्यात आली. घराघरांवर तोरणे बांधली गेली आणि रात्री अभूतपूर्व दीपोत्सव साजरा करण्यात आला. चित्रवर्मा राजाला निरोप. राजा चित्रवर्मा आणि त्याच्या राणीला जेव्हा समजले की त्यांच्या जावयाचे प्राण सुरक्षित राहिले आहेत आणि ज्योतिषांचे भाकीत फोल ठरले आहे, तेव्हा त्यांनी ही निषेध देशात धाव घेतली आणि आपल्या कन्येच्या भक्तीचा गौरव केला. दोन्ही राजघराण्यांनी एकत्र येऊन विशाल शिवमंदिरात महापूजा आणि रुद्रयागाचे आयोजन केले. हजारो ब्राह्मणांना सुवर्ण वस्त्रे आणि दक्षिणा देण्यात आली. संपूर्ण राज्यात गरिबांसाठी महाप्रसादाची अखंड अन्नक्षेत्रे सुरू करण्यात आली. चंद्रागद आणि सीमंतिनीने आयुष्यभर श्रावणी सोमवारचे व्रत, शिवमूठ अर्पण करणे आणि प्रदोष पूजेचा नियम अखंड पाळला. पुढे राजा चंद्रवर्माने आपला राज्याभिषेक चंद्रागदाच्या मस्तकावर केला. राजा चंद्रागद आणि राणी सीमंतिनी
यांनी अनेक वर्ष धर्म, नीती आणि न्यायाने राज्यकारभार केला. त्यांच्या राज्यात कोणतीही आधी व्याधी राहिली नाही. प्रजा सुखी राहिली आणि शेवटी महादेवाच्या कृपेने त्यांना शिवलोकात म्हणजेच मोक्षाचे स्थान मिळाले. सिमेंतिनी आणि चंद्रागदाची ही कथा सिद्ध करते की पत्रिकेत किंवा नशिबात कितीही कठीण वैधव्य योग अथवा अकाली मृत्यू लिहिला असला तरी महादेवाची अनन्य भक्ती प्रारब्धाची दिशा बदलू शकते. संकटाच्या काळात भीतीपोटी खचून न जाता ईश्वराचे नामस्मरण आणि सत्कर्म अखंड ठेवल्यास प्रत्यक्ष मृत्यूही माघार घेतो. राजा चित्रवर्माची कन्या सीमंतिनी आणि राजकुमार चंद्रागत यांच्या या कथेमध्ये केवळ दैवी चमत्काराचे वर्णन नाही तर मानवी धनधैर्य, पती पत्नीमधील निष्ठा आणि कर्माच्या पलीकडे असलेल्या ईश्वरी सत्तेचे खोल तत्वज्ञान मांडले आहे. या दुसऱ्या कथेचे आध्यात्मिक मर्म आणि जीवनोपयोगी शिकवण खालीलप्रमाणे आहे. 1. कथेचे गूढ मर्म. प्रारब्धावर भक्तीचा विजय. ज्योतिषाने कुंडली पाहून वर्तवलेले भाकीत हे संचित कर्माचे म्हणजे प्रारब्धाचे प्रतीक होते. परंतु सिमेंतिनीच्या कथेने हे सिद्ध केले की नियती कितीही कठोर असली तरी ईश्वरावरील अविचल श्रद्धा प्रारब्धाचा लेख बदलण्याचे सामर्थ्य ठेवते. विधात्याच्या नियमांपेक्षा महादेवांची करुणा श्रेष्ठ ठरते. अखंड सौभाग्याचे शिवरहस्य. श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार हा विशेषतः सौभाग्याचे रक्षण करणारा मानला जातो. महादेवांना आशुतोष म्हणजेच लवकर प्रसन्न होणारे आणि मृत्युंजय म्हटले जाते. सिमेंतिनीने केलेली तीळयुक्त शिवमूठ पूजा आणि पंचाक्षरी मंत्राचा जप हा केवळ धार्मिक विधी नसून तिच्या आध्यात्मिक शक्तीचे आणि निष्ठेचे प्रकटीकरण होते. कथेत यमुनेचा डोह आणि पाताळातील नागलोक हे मृत्यू सदृश्य महासंकटाचे प्रतीक आहेत. भक्ती आणि चारित्र्य शुद्ध असेल तर विनाशकारी ठरणारी परिस्थिती ही माणसासाठी जीवनदान आणि ऐश्वर्य देणारी ठरते. जसे नागराजाने चंद्रागदाला मारण्याऐवजी दिव्य रत्ने देऊन सन्मानाने परत पाठवले. 2. कथेची जीवनोपयोगी शिकवण. संकटात सकारात्मक लढा. नशिबात वैधव्य योग आहे हे समजल्यावर सिमंतिनीने नशिबाला दोष देत रडत बसणे निवडले नाही. तिने परिस्थिती पुढे शरणागती न पत्करता साधनेचा आणि आत्मबळाचा मार्ग निवडला. ही कथा शिकवते की संकटाची चाहूल लागताच घाबरण्यापेक्षा त्यावर मात करण्यासाठी आध्यात्मिक व मानसिक तयारी करणे गरजेचे असते. एकनिष्ठा आणि चारित्र्याची ताकद. नागलोकात गेल्यावर नागकन्याने दिलेल्या सुखाचा आणि विवाहाचा प्रस्ताव चंद्रांगदाने नम्रपणे नाकारला. दुसरीकडे सिमंतिनीनेही पती जिवंत असल्याची कोणतीही शाश्वती नसताना 3 वर्ष वैधव्य न स्वीकारता केवळ पतीच्या स्मरणात साधना केली. दोघांची ही परस्पर निष्ठा त्यांच्या पुनर्मिलनाचा पाया ठरली. सत्याचा स्वीकार आणि निर्भयता. राजा चित्रवर्माने लग्नापूर्वी मुलाच्या घरच्यांना कुंडलीतील दोष प्रामाणिकपणे सांगितला आणि चंद्रागदाने तो दोष जाणूनही निर्भयपणे सिमंतिनीचा हात धरला. नात्याची पायाभरणी खोटेपणावर न करता सत्यावर आणि विश्वासावर असावी हा मोठा नैतिक संदेश यातून मिळतो. संयमाची आणि सातत्याची परीक्षा. चंद्रागत पहिल्याच दिवशी परत आला नाही. त्यासाठी सिमंतिनीला 3 वर्ष अखंड वाट पाहावी लागली. खरी भक्ती आणि साधना ही एका दिवसाची नसते तर ती सातत्य आणि अढळ संयमाची मागणी करते. थोडक्यात सांगायचे तर मृत्यूच्या जबड्यातूनही पतीला परत आणणारी सिमंतिनी ही केवळ एक पौराणिक पात्र नसून ती मानवतेच्या अढळ इच्छाशक्तीचे, चारित्र्याचे आणि शिवशक्तींवरील अतूट विश्वासाचे जिवंत प्रतीक. अशा प्रकारे
सीमंतिनीच्या अढळ पातिव्रत्याने आणि 3 वर्षाच्या अखंड शिव साधनेने मृत्यूच्या जबड्यातूनही तिच्या पतीचे प्राण सुरक्षित परत आणले. मित्रांनो, नशीब आपल्याला संकटाच्या खोल डोहात ढकलू शकते, पण महादेवावरील अतूट श्रद्धा आणि स्वतःचे शुद्ध चारित्र्य आपल्याला मृत्यूच्या दारातूनही सुखरूप बाहेर काढू शकते. म्हणूनच श्रावणातील दुसऱ्या सोमवारी भगवान शंकराला मनोभावे काळे तीळ वाहून अखंड सौभाग्य आणि संकट नाशाची प्रार्थना केली जाते. महामृत्युंजय भगवान भोलेनाथांची कृपा तुमच्या संसारावर आणि जीवनावर सदैव राहो. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. कथा आवडल्यास लाईक आणि आपल्या परिजनांमध्ये शेअर करा. आपल्या भाविक भक्तिमय या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव.